नमस्कार। आज रात्रीचं जेवण आहे सीख कबाब। तर आज आपण सीख कबाब चिकनचे बनवणार आहे। या ठिकाणी मी चिकन 2 किलो घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये बघा चवीनुसार मीठ घालायचं, हळद, थोडासा धना पावडर घेतली 1 ते 2 चमचे। या ठिकाणी परत गरम मसाला घेतला। या ठिकाणी पण मी 1 ते 1.5 चमचे अंदाजे घेतला। त्याचबरोबर या ठिकाणी 1 चमचा मी मिरे पावडर घेणार आहे। त्यानंतर 1 लिंबू घ्यायचा, थोडंसं दही। या ठिकाणी आता मी 1 लिंबू घेते। तर याच्यातले सगळे बी काढून घ्यायचे, बी पडू द्यायचे नाहीत, नाहीतर कडवट लागतो। तर 1 छोटासा लिंबू घेतलेला आहे, आपण दही पण घातलेला आहे। आता हे पूर्ण लिंबू घेतला। तर रस कमी जास्त असेल त्यानुसार लिंबू घ्यायचा, मोठा आहे की छोटा। आता या ठिकाणी 1 इंच आलं घेतलं, 3 गड्डे लसूण घेतला, 2 कांदे घेतलं, कोथिंबीर आणि हा ब्रेड। तर ब्रेडचे 4 पीस घेतलेले आहेत 2 किलोसाठी। तर अर्धा किलोला 1 पीस घ्यायचा। त्यानंतर आता हे पूर्णतः आपण वाटून घेणार, आलं, लसूण, कोथिंबीर। तर एकदम बारीक झालं पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचं। लसूण आपल्याला भरपूर लागतो, चव छान येते कबाबला। आणि या ठिकाणी कांदा तुम्ही चिरून घेऊ शकतात किंवा मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे। तर या ठिकाणी काही छोट्या मोठ्या ज्या आहेत तर तिथं बदल करू शकतो आपण, पण चवीमध्ये पण फरक पडतो। जर तुम्ही बारीक कांदा करून घेतला तर चव वेगळी येते, चिरून घेतला तर चव वेगळी येते। या ठिकाणी मी ब्रेड घालतीये आतमध्ये चिकन सीख कबाबमध्ये। तर याच्यात मग कोणी तांदूळ घालतं, कोणी बेसन पीठ घालतं। तर मी या ठिकाणी ब्रेड घालतीये की आपण कांदा घातलेला असतो, चिकनला थोडंसं पाणी सुटतं, तर ते व्यवस्थित पकडून ठेवतं की जे आपण कबाब बनवतो तर ते सुटत नाहीयेत। जर कांदा आपण घालतो त्यावेळेस त्याच्यातलं पाणी पिळून घेतलं तरी चालेल। आता हे सगळं आपण मिश्रण एकजीव करणार, मिक्स करून घेणार। मिक्स झाल्यानंतर तरी आणखीन मी थोडंसं हे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेणार आहे पूर्ण हे जे आपण मिश्रण खिम्याचं घेतलेलं आहे। खिमा बारीक करून घेतलेला आहे, तरी पण मी मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेते सगळं। जेव्हा आपण साहित्य घालतो तर चव आणखीन चांगली लागते। तर सर्व आता हे आपण खिम्याचं मिश्रण कबाबसाठी सीख कबाबसाठी केलेलं आहे, तर ते मी बारीक करून घेतलं। या ठिकाणी थोडंसं तेल घेते हाताला लावायला, मी या ठिकाणी पेन घेतलेला आहे। तर तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी स्टिक तुम्ही वेगळी सुद्धा घेऊ शकतात। मला लवकर मिळाली नाही तर जे हातात आलं ते मी घेतलं। तर या ठिकाणी बघा गोळा बनवून त्याच्यामध्ये पेन हे करून व्यवस्थित करून घ्यायचा। तर आपण ह्या पेन न घालता सुद्धा घेऊ शकतो, पण ह्या ठिकाणी आपलं पूर्ण व्यवस्थित आतून बाहेरून चांगलं सेकलं गेलं पाहिजे, आतमध्ये कच्चं नाही राहिलं पाहिजे। त्यासाठी मी या ठिकाणी पेन घालते। नाहीतर या ठिकाणी जर तुम्ही बिना पेनाने करणार असाल तर जरा थोडेसे पातळ, जरा थोडेसे चपटे करायचे। त्याचबरोबर घरातले काही विचारतात आणखीन काय घातलं, काय राहिलं, तर अशा पद्धतीने मी बनवून घेतले। तर या पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घालून गरम करून घेते। तर आपले हे सीख कबाब आहेत तर मी आरावरती भाजणार आहे, पण त्याच्या पहिले मी या ठिकाणी बघा थोडंसं वाफून घेते। तर असेच आपण तव्यावरती पण करू शकतो आणि तेलामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकतो। उशीर झालेला आहे, रात्रीचं जेवण बनवतीये।
तर त्यामुळे नाहीतर डायरेक्ट आपण हे आरावरती सुद्धा आपण भाजून घेऊ शकतो. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. तर जसं आपण बनवतो त्याप्रमाणे त्याची चव लागते. तर आता मी थोडेसे फ्राय करून घेतले. तर असे सगळे कबाब आहेत ते आपले फ्राय करून घेते. जर उशीर झाला, आपल्याकडे पाहुणे आलेले असतील आणि आपल्याला बनवायचं असेल तर अशा पद्धतीने आपण थोडंसं करून घेऊ शकतो. आता डीप फ्राय करायचं आणि आरावरती सुद्धा भाजून घेणार आहे. तर त्याची चव एकदम खूप छान लागते. कमी वेळामध्ये बनवून घेतो. तर त्यात आमच्या घरचे म्हणले तिखट जरा कमी वाटतं, तर मग मी वरून तिखट घातलं. पहिले तर आता आपण मिश्रणामध्ये पण तिखट घातलेलं होतंच मिक्स करताना, त्यावेळेस थोडंसं कमी घातलं होतं. आणि याच्यामध्ये आपण हिरवी मिरची पण घातली होती, तर ती मी सांगायला विसरले. तर या ठिकाणी बघा, आता हे आपले पूर्ण असे झाले की नाही थोडंसं बघून घ्यायचं. पूर्ण आपले झालेले आहेत. आता मी ते साईडला थंड करायला ठेवते. तोपर्यंत ह्याच्यामध्ये खिमा करी करून घेते आहे त्या तेलामध्ये. तर एक कांदा परतून घेतला, कोथिंबीर, आलं, लसूण घालून. तर थोडासा आता आपला हा कांदा परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक टमाट्याची पेस्ट करून घालणार आहे. आता तुम्ही म्हणसाल करी कशाला, तर करी मी साईडलाच भात घातलेला आहे. रात्रीच्या जेवणासाठी आपलं भात आणि खिमा करी आणि आपले चिकन सीख कबाब. तर असा आजचा आमचा बेत आहे. तर या ठिकाणी बघा, मी कांदा चांगला परतून घेते. चांगला कांदा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला टमाटाची ही जी पेस्ट बनवलेली आहे तर ती आपण त्याच्यामध्ये परतून घ्यायची. कांदा कच्चा असेल तर आपण लगेच टमाट्याची पेस्ट घालायची नाही, तर कांदा कच्चा राहील आणि त्याची चव वेगळी येईल. मसाला आपला जर कच्चा असेल किंवा व्यवस्थित परतलेला असेल तर ह्या दोन्हीमध्ये सुद्धा आपल्या कुठलीही भाजी असेल किंवा करी असेल तर त्याच्यामध्ये चवीमध्ये फरक पडतो. तर या ठिकाणी मी टमाटोची पेस्ट टाकून घेतली. आता ही सुद्धा चांगली परतून घेणार. मग ह्याच्यामध्ये आपण खिमा टाकणार आहे. तर आता हा खिमा मी वेगळा काही ठेवला नव्हता. याच्यातलेच आपण सीख कबाबमध्ये जे खिमा होता त्याच्यातला थोडासा काढून ठेवला होता. आता या ठिकाणी बघा, मी जास्त मसाला काही वापरत नाही. फक्त थोडंसं घरी बनवलेलं काळं तिखट घेतलं, थोडंसं धना पावडर घेतला. आणि आता हे जे आपण सीख कबाबसाठी खिमा ठेवलेला होता तर तोच खिमा थोडासा मी या ठिकाणी करीसाठी ठेवला. तर हे चांगलं परतून घ्यायचं हे सुद्धा. तर याच्यात मीठ मी घातलेलं नाही, कारण की सीख कबाबमध्ये होतं आणि नंतर आपण करी करणार आहे तर थोडं चवीनुसार थोडं कमी जास्त घालून घेते. तर चांगलं असं परतून घ्यायचं. परतल्यानंतर मग आपल्याला पाणी किती ॲड करायचं ते आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपल्याला किती लागतं. तर आता आपल्याला तयार एवढी आपली खिमा करी झाली पाहिजे, तर आणखीन थोडीशी उकळून आपल्याला एवढी पाहिजे. तर आता थोडंसं मी परत पाणी घालते आणि आता ही चांगली उकळी येईपर्यंत आता आपण हे कबाब थंड झालेले आहेत तर ते भाजून घेऊया. थोडंसं ढवळून घ्यायचं असं. आता ह्याला उकळी यायची, मंद आचेवरती ठेवायचं. या ठिकाणी मी आरसुद्धा करून घेतला आहे. आता ह्या आरवरती सर्व कबाब जे आपण सीख कबाब केलेले ते मी भाजून घेते. आर पण चांगला पडलेला आहे, हवा सुटलेली आहे. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि ह्याच्यातच आम्ही मस्त बाहेर अंगणात बसून बनवतीये. तर याला आपल्याला सारखं सारखं पलटत राहावं लागणार आहे. जरा थोडासा हलगर्जीपणा झाला तर आर खूप पडलेला आहे तर लगेच करपले जातात.
तर थोडेसे बघा, थोडेसे हे झाले, करपल्यासारखं वाटतं, पण ते करपलेले नाही आहेत, दिसत आहेत तसे. तर सर्व बाजूनी व्यवस्थित परतून घेतले आणि आपले सीख कबाब तयार झाले चिकनचे. आणि आता गरम गरम जेवण करणार. तर या ठिकाणी बघा, आजच्या रात्रीचा जेवणाचा बेत भात केलेला आहे, ही खिमा करी आणि आपले सीख कबाब. अशा पद्धतीने आपलं जेवण पूर्ण तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने बनवून बघा, चवीला खूप छान लागतं. आणि कसं झालं ते मला नक्की